एकाच व्यासपीठावर येऊनही शरद पवार आणि अजित पवार एकमेकांशी बोलले नाहीत। बारामतीत कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या वेळेला दोन्ही नेते व्यासपीठावर बसलेले होते, मात्र एकमेकांशी बोलले नाहीत। इतकंच का, एकमेकांच्या शेजारी बसणंही दोन्ही नेत्यांनी टाळले। मात्र सुप्रिया सुळेंनी एक सूचक वक्तव्य केलंय, बघूया। बारामतीमधली ही दृश्य पहा। निमित्त होतं 2025 कृषी प्रदर्शनाचं। शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आहेत, मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे साधं पाहिलं सुद्धा नाहीये। बारामती कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलेलं आहे। इतकंच नाही तर संपूर्ण कार्यक्रमादरम्यान शरद पवार आणि अजित पवारांनी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं। पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये कुठलाच संवाद झालेला नाहीये, त्यामुळे अजूनही सारं काही सुरळीत झालं नाहीये का, अशा चर्चा सुरू झाल्यात। खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र यावर एक सूचक वक्तव्य केलंय। आज इलेक्शन नाहीये, त्यामुळे वर्षभर एकमेकांशी गोड बोलूया, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। सगळ्यांनाच, मला स्वतःला, मी सगळ्या गोष्टी स्वतःपासून सुरू करतो। आय यू टू बिगिन विथ युअर सेल्फ। त्याच्यामुळे आता कुठलंच इलेक्शन नाही, त्याच्यामुळे तिळगुळ घ्या आणि सगळे गोड बोलू। अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीसह पवार कुटुंबियातही उभी फूट पडली। कायम एकत्र साजरा केला जाणारा दिवाळीचा सणही दोन्ही पवारांनी वेगवेगळा साजरा केला। निवडणुकीदरम्यान दोन्ही बाजूने टीकेचे बाण सोडले गेले, व्यक्तिगत पातळीपर्यंत हल्ले करण्यात आले। मात्र पवार कुटुंब एकच असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। राजकीय दृष्ट्या माझ्या राजकीय प्रोफेशनल लाईफ इज डिफरंट अँड पर्सनल लाईफ इज डिफरंट। वी आर प्रोफेशनल्स। मी तरी स्वतःला प्रोफेशनल समजते आणि मी माझे इमोशन्स आणि माझी जबाबदारी ह्याच्यात कधी गल्लत करत नाही। कारण का मग आपला जो डिसिजन मेकिंग असतं ना, ती पॉलिसी लेवलला मग प्रॉब्लेम होतो, त्याच्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट COI होतं। त्याच्यामुळे आपण आपली नाती तेवढ्याच इमाने जपली पाहिजेत आणि आपलं प्रोफेशनल काम, माझ्या स्टेक होल्डर्सचं काम, हे पण तितक्याच नैतिकतेने आणि इमानदारीने मी जपलं पाहिजे। शरद पवार आणि अजित पवारांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं असलं तरी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार मात्र शेजारीच बसल्या होत्या। मध्ये कुठे होत्या, भेटल्या होत्या की मध्ये मला 2-3दा, त्या कॅमेरावर नसतील। राजकारण आणि कुटुंब दोन्ही गोष्टी वेगळ्या असतात असं पवार कुटुंबाकडनं सांगितलं जातं। मात्र अजित पवार यांच्या फुटीनंतर पवार कुटुंबात अंतर पडलं, हेही खरं आहे। आता हे अंतर मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेणार हे पाहणं मात्र महत्वाचं आहे। जावेद मुलानी, झी 24 तास, बारामती।